तर शेवटचा पार्ट कुठला आहे? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स एंड वाय. जनरल सेकंड डिग्री आहे. त्याआधी कुठलं बघितलं होतं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आठवतोय का? दोन दिवसापूर्वी पाहिलं होतं आपण एवढे दिवस. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 ते कुठल्या टाईपमध्ये होतं? या टाईपमध्ये होतं बघा. या टाईपमध्ये होतं. हे कुठलं इक्वेशन? जनरल सेकंड डिग्री, सॉरी, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2चं होतं. होमोजिनियस का? कारण प्रत्येक टर्मची डिग्री किती? 2 आहे. प्रत्येक टर्मची डिग्री सेम असते म्हणून ते होमोजिनियस. बघा, प्रत्येकाचा पॉवर किती सेम असतो म्हणून तो काय? होमोजिनियस इक्वेशन. आणि डिग्री 2 म्हणजे काय? प्रत्येकाचा पॉवर हा 2 आहे. दिसतोय का? प्रत्येकाचा पॉवर 2 आहे. त्याला काय म्हणलं होतं आपण? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. ax² प्लस bxy प्लस cy² इज इक्वल टू 0 या टाईपमध्ये ते इक्वेशन होतं. ओके. मग आता सेकंड टाईप कुठला आहे त्यातला? इक्वेशनचा सेकंड टाईप आहे जनरल इक्वेशन ऑफ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय म्हणलं जनरल. ते इक्वेशन्स कसं आहे बघा, त्याचा स्टँडर्ड फॉर्म हा एवढा मोठा आहे. हे तुम्हाला पूर्णपणे लक्षात यायला हवं. पाठ लवकर झालं तर चांगलंच आहे. ax² प्लस 2hxy प्लस by² इथपर्यंत आपला कॉमन आहे. पण पुढं काय? 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हा कुठला इक्वेशन झाला? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय, वेअर at least one of ABH is not zero. म्हणजे काय? तिन्ही ए, बी आणि एच तिन्हीही एकाच वेळेस 0 असू नयेत. तिघांची व्हॅल्यू एकाच वेळेस 0 असू नये. ॲटलिस्ट एक तरी नॉन झिरो पाहिजे तिघांमधलं. अशी कंडिशन आली तर ॲटलिस्ट एक तरी नॉन झिरो पाहिजे. समजा जर तिन्हीच्या तिन्ही 0 झाले, हे 3च्या 3 0 झाले, ए 0 झालं तर ax² 0 झाला, h 0 झालं तर 2hxy 0 झाला, b 0 झाला तर by² 0 झाला. म्हणजे हे सगळे 0 झाले. राहिलं काय? राहिलं फक्त 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. हा आपला ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 या टाईप सारखं आहे. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 हे इक्वेशन कशाचं आहे? हे इक्वेशन स्ट्रेट लाईनचं आहे, लाईनचं इक्वेशन आहे. पण आपण हे जे इक्वेशन पाहतोय ते कशाचं इक्वेशन आहे? ते आपलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन पण कुठलं? जनरल सेकंड डिग्री. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन पण ते कुठलं आहे? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे. जर ॲट अ टाइम ए, बी आणि एचची व्हॅल्यू 0 झाली तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन राहत नाही. इक्वेशन कशाचं राहत नाही? पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं राहत नाही. साध्या सिंगल लाईनचं इक्वेशन होऊन जातं हे या फॉर्ममध्ये. ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. बघा हे 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. कळालं का? म्हणून ए, बी, एच ॲट अ टाइम 0 नसायला हवे. द कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स इज अ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. ओके, हे आपण बघितलेलं आहे. कंबाईन इक्वेशन ऑफ टू लाईन्स म्हणजे काय? जॉईंट इक्वेशन. दोन लाईनचं जॉईंट इक्वेशन काय असतं? जनरल सेकंड डिग्री इक्वेशन असतं. हे प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करायची काही गरज नाही आहे. फक्त लक्षात ठेवा आपली नेहमीची पद्धत. कंबाईन इक्वेशन कसं काढतो आपण? हे u v इज इक्वल टू 0. u v इज इक्वल टू 0. u असतो a1x प्लस b1y प्लस c1 आणि v असतो a2x प्लस b2y प्लस c2. a1 b1 c1 चेंज आहेत पण एक्स वाय कॉमन आहे. एक्स वाय का कॉमन आहे? कारण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन म्हणजे काय? एका पॉईंटला ते इंटरसेक्ट होत आहेत. एका कुठल्या तरी पॉईंटला ते काय होत आहेत? इंटरसेक्ट होत आहेत. बरोबर. म्हणजे तो पॉईंट
या दोन्ही लाईनवर कॉमन आहे. ज्या पॉईंटला ते इंटरसेक्ट होत आहेत तो पॉईंट दोन्हीही लाईनवर कॉमन आहे. हां, आणि त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट म्हणजेच काय असतात, एक्स आणि वाय. एक्स वाय यूवर पण आहे, एक्स वाय व्हीवर पण आहे. त्यामुळे इथं x1 y1 x2 y2 असं घेतलेलं नाही. ठीक आहे. तर थेरम काय सांगतोय, ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0 हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, पण तो कुठला फॉर्म आहे, जनरल इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. जनरल इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. ठीक आहे. पुढे रिमार्क काय सांगितलंय बघूया आपण. द कन्व्हर्स ऑफ द अबोव थेरम इज नॉट ट्रू. नॉट ट्रू म्हणून सांगितलंय. कन्व्हर्स ऑफ द अबोव डिग्री इज नॉट. एव्हरी जनरल सेकंड डिग्री इक्वेशन, एव्हरी जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय नीड नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. आपण वर पण बघितलं होतं बघा. प्रत्येक होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 हे पेअर ऑफ लाईन असतायच का नाही सांगता येत नाही. एक्झाम्पल सेम हे याच टाईपमध्ये बघितलं होतं आपण. याच टाईपमध्ये एक्झाम्पल बघितलं होतं. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25. हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन आहे आणि होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन पण आहे, कारण पॉवर सेम आहे आणि जनरलमध्ये सगळंच येतं आहे. होमोजिनियस सेकंड डिग्री इक्वेशन हा जनरल सेकंड डिग्री इक्वेशनचा सबसेट आहे. सबसेट आहे म्हटलं तरी चालतंय. होमोजिनियस हा जनरलचा सबसेट आहे असं म्हटलं तरी चालतं. त्यामुळं इथं जे अप्लाय होत आहे ते ऑलरेडी तिकडे अप्लाय झालेलं आहे. हां, तेच फक्त इथं नव्याने सांगितलेलं आहे की प्रत्येक जनरल सेकंड डिग्री इक्वेशन हे पेअर ऑफ लाईन असेलच कधी सांगता येत नाही, पण प्रत्येक पेअर ऑफ लाईन हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन असतं. ठीक आहे. आता हां, खाली दिलं आहे बघा इक्वेशन. हे जे इक्वेशन आहे ते जनरल सेकंड डिग्री आहे इक्वेशन, पण हे पेअर ऑफ लाईन नाही आहे, हे सर्कलचं आहे. रेडियस 5 असलेलं आहे. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर म्हणजे 5चा स्क्वेअर. रेडियस किती झाला, 5. ठीक आहे. त्यामुळं काही इक्वेशन जरी जनरल असला तरी तो पेअर ऑफ लाईन असेल का नाही सांगता येत नाही. पण पेअर ऑफ लाईन काय असतो, जनरल डिग्रीच असतो. पेअर ऑफ लाईन हा जनरल डिग्रीच असतो, काय सेकंड डिग्री. एक्झाम्पल आहे, बाकी काही नाही आहे. तर द नेसेसरी कंडिशन फॉर सेकंड डिग्री इक्वेशन. आता एखादं इक्वेशन दिलंय आणि ते तुम्हाला पेअर ऑफ लाईन आहे का नाही हे प्रूव्ह करा म्हणलं तर त्याचे हे दोन कंडिशन. ही कंडिशन आपण आधीच बघितली आहे होमोजिनियसमध्ये ही कंडिशन आपण बघितलेली आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. ही कंडिशन पाहिली आपण. ही नवीन कंडिशन आहे, ही पूर्णपणे नवीन कंडिशन आहे. हे इक्वेशन जर इज इक्वल टू 0 झाला, तर जे तुम्हाला जनरल इक्वेशन देतील सेकंड डिग्रीचं ते इक्वेशन कशाचं असतं, पेअर ऑफ लाईनचं असतं. हे प्रूव्ह झालं. त्याआधी हे इक्वेशन प्रूव्ह करायला म्हणजे हे इक्वेशन इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. हे जर इक्वेशन जर अवघड जात असेल तर अजून एक मेथड आहे, नवीन पुस्तकात आहे की नाही माहीत नाही, जुन्या पुस्तकात आहे, की डिटर्मिनंट काढायचा. डिटर्मिनंट काय असतो, डायगोनल ए बी सी असतात. डायगोनल काय असतात, ए बी आणि सी, आणि बाकीचे एलिमेंट्स काय असतात, एच जी एफ. सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे हा, एच जी एफ. सिमेट्रिक मॅट्रिक्स काय म्हणलं बघा, हे दोन सेम आहेत, हे दोन सेम आहेत, हे पण दोन सेम आहेत, म्हणून सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि डायगोनल काय आहे, ए बी सी. याची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 यायला पाहिजे. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येणं म्हणजेच हा आपला इक्वेशन काय असतो, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे हे प्रूव्ह करणं.
ठीक आहे. या डिटर्मिनंट वरूनच हे इक्वेशन डिफाईन केलेलं आहे. जर तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व केलं तर तुम्हाला कळेल की हा डिटर्मिनंट म्हणजेच हा इक्वेशन आहे. हा इक्वेशन हा डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतरच तयार झालेलं इक्वेशन आहे हा. त्यामुळे तुम्ही हे दोन्हीपैकी कुठलंही यूज करू शकता. डायगोनलला ABC घ्यायचं आणि बाकीचे एलिमेंट HGF आणि त्याचे सिमेट्रिक एलिमेंट घ्यायचे आणि त्याची व्हॅल्यू काय पाहिजे, इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 आलं तर रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. नॉट इक्वल टू 0 आलं डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. इतकं साधं सिंपल आहे. ठीक आहे. मग हे दोन्हीपैकी कुठलं वापरणार? हां, जमलं तर दोन्ही पण वापरा, नाही तर शक्यतो हे वापरा, डिटर्मिनंटचं किंवा हे इक्वेशनचं. जनरलमध्ये हे सेकंड कंडिशन वापरली नाही तरी चालेल. कारण ती ऑलरेडी होमोजिनियससाठी आपण वापरतोय. आता होमोजिनियसला जे अप्लाय होत आहे ते जनरलला अप्लाय होत आहे का नाही सांगता येत नाही, पण जनरलला जे अप्लाय होत आहे ते होमोजिनियसला नक्की अप्लाय होत आहे. ते काय होत आहे, होमोजिनियसला नक्की अप्लाय होणार. ठीक आहे. कारण सबसेट कसं आहे, ए हा बीचा सबसेट असतो. ए हा बीचा सबसेट असतो. ए चे सगळे कंडिशन बीला जे कंडिशन अप्लाय होतात ते सगळेच्या सगळे एला अप्लाय होतात. एला अप्लाय होतात. बरोबर. पण ए चे कंडिशन बीला अप्लाय होत नाही. बरोबर. तसाच हा प्रकार आहे. हे आहे यूज होत आहे, पण हे मेन आहे. पहिलं जी कंडिशन आहे ती मेन आहे. ही फक्त स्पेशली होमोजिनियसची कंडिशन आहे. स्पेशली होमोजिनियस. ठीक आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय, जनरलमध्ये फक्त हेच वापरू नका. फक्त सेकंड वापरू नका. फक्त फर्स्ट वापरलं तर चालेल. फर्स्ट सोबत सेकंड वापरलं तरी चालेल, पण फक्त सेकंड वापरू नका. रिमार्क्स बघा किती रिमार्क आहेत आणि कशाचे आहेत बघा सगळे. हे बघा इथं आहे की द एक्सप्रेशन ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर. म्हणजे हे जे वरचं इक्वेशन आहे, हे इक्वेशन काय सांगितलं त्यांनी, एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट. म्हणजे तुम्हाला मगाशी म्हणल्यासारखं या डिटर्मिनंटच पासूनच हे इक्वेशन तयार झालेलं आहे. ते इथे रिमार्कमध्ये आलेलं आहे. नेक्स्ट, these lines are parallel to the line represented by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. हे काही इतकं महत्वाचं नाही आहे. दुसऱ्या पेअर ऑफ लाईनला पॅरलल आहेत असं दाखवतात ते. ठीक आहे. ॲक्यूट अँगल फॉर्म्युला तोच आहे बघा. ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला तोच आहे. पेअर ऑफ लाईन कुठलेही असू दे, त्याचं इक्वेशन जनरल असू दे किंवा होमोजिनियस असू दे, पण त्याचा अँगलचा फॉर्म्युला सेमच आहे. टॅन थिटा इज इक्वल टू मॉड ऑफ 2 स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस AB डिवायडेड बाय A प्लस B. कंडिशन फॉर द लाईन, ही कंडिशन पण आपण बघितलेली आहे. कंडिशन फॉर द परपेंडिक्युलर लाईन टू इच अदर A प्लस B इज इक्वल टू 0. होमोजिनियसला जे होतं तेच आहे बघा. आपण A इक्वल टू मायनस बी हे कसं आलं आपण बघितलं होतं. A इक्वल टू मायनस बी असेल तर ते परपेंडिक्युलर असतात. हे आपण सुरुवातीच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. कंडिशन फॉर पॅरलल टू इच अदर. दोन पेअर ऑफ लाईन जर एकमेक पॅरलल असतील, पेअर ऑफ लाईन मधले दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतील तर त्यांची कंडिशन काय असते पॅरलल असण्याची, h स्क्वेअर मायनस AB इज इक्वल टू 0. हां, हे पूर्ण नवीन पार्ट आहे. कंडिशन फॉर द लाईन्स टू इंटरसेक्ट each other if h square minus AB is equal to 0 and coordinates of their point of intersection. म्हणजे दोन लाईन इंटरसेक्ट होत आहेत आणि त्यांचं पेअर ऑफ लाईन तयार झाली आहे. त्यांची काय तयार झाली आहे, पेअर ऑफ लाईन. तर ते ज्या पॉईंटला इंटरसेक्ट होत आहेत त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काढायचे असतील तर या फॉर्म्युल्यावरनं काढता येत आहे.
पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणलंय बघा, ज्या पॉईंटला इंटरसेक्ट झालेत त्या पॉईंटचे व्हॅल्यू कसे काढणार, या पॉईंट या फॉर्म्युल्यावरनं काढायचं. आहेत प्रॉब्लेम याच्यावरचे. 6व्या नंबर तर आपण बघितलेलंच आहे. 7वं काय, द जॉईंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ अँगल बिटवीन द लाईन रिप्रेझेंटेड बाय here coefficient x square plus coefficient of y square is equal to 0. जॉइंट इक्वेशन ऑफ द बायसेक्टर ऑफ द अँगल्स. आता हा बायसेक्टर आहे, हा मधला अँगल आहे इथं, हा त्याचा बायसेक्टर बरोबर. आता हा देखील अँगलच आहे, मग या अँगलचा देखील बायसेक्टर असणार असं. मग आता काय झालंय, त्याच पॉइंटला ब्ल्यू लाईन आणि येलो लाईन यांचं पेअर ऑफ लाईन तयार झालंय, यांचं पेअर ऑफ लाईन तयार झालंय. हे जरा अशा पद्धतीने तयार झालंय. तर त्यांचं जॉईंट इक्वेशन कसं काढायचं, आधीच्याच इक्वेशनवरून डिफाईन केलेलं आहे, आधीच्याच इक्वेशनवरून डिफाईन केलेलं आहे. आधीचं इक्वेशन काय आहे, ax² + 2hxy + by² = 0. या पेअर ऑफ लाईनचे जे बायसेक्टर आहेत, जे दोन बायसेक्टर आहेत आपण जे आता बघितलेत, ब्ल्यू आणि येलो, त्या बायसेक्टरमुळं जे पेअर ऑफ लाईन तयार झालं आहे, त्या बायसेक्टरच्या पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन, त्या बायसेक्टर कळालं का, बायसेक्टरच्या पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन hx² - a - bxy - hy² = 0. आणि इथं कंडिशन काय सांगितली आहे की कोएफिशियंट ऑफ x² + कोएफिशियंट ऑफ y² = 0. ऑब्विसली कोएफिशियंट ऑफ x² काय h आहे, म्हणजे कोएफिशियंट ऑफ x² h आणि कोएफिशियंट ऑफ y² -h +h - h = 0. Hence bisectors are perpendicular to each other. Bisectors are perpendicular to each other. ही अशी ती कंडिशन आहे. साधं एक्झाम्पल आपण परत एकदा बघूया की पेअर ऑफ लाईन अशी आहे आपली. आता हा अँगल 180 असतो, हा अँगल 180 असतो. आपल्याला एक्झॅक्ट डायग्राम काढता येणार नाही आहे, पट्टीने जर तुम्ही प्रयत्न केलं, एक काम करा, म्हणजे सिलेबसचा पार्ट नाही आहे पण तुम्हाला जॉमेट्री समजून घ्यायची असेल तर पेअर ऑफ लाईन कसाही काढा, पण ते इंटरसेक्ट व्हायला पाहिजेत, आणि त्यांचे बायसेक्टर, त्या दोन्हीचे बायसेक्टर मी आत्ता काढल्यासारखं काढायचा प्रयत्न करा, आणि ते बायसेक्टर जॉमेट्रिकली परपेंडिक्युलर येते का नाही चेक करा. जॉमेट्रिकली परपेंडिक्युलर येतात का नाही. नसेल तर आपण जेव्हा आपल्याकडं स्केल वगैरे व्यवस्थित येईल त्यावेळेस आपण हे बघू शकतो की बायसेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर आहेत का नाही. जॉमेट्रिकली परपेंडिक्युलर आहेत का नाही आपण बघूया. तर हा इतका साधा सोपा पार्ट होता कुठला, जनरल सेकंड डिग्री इक्वेशन इन एक्स अँड वाय. तुम्हाला काम काय राहिलं, फक्त हे इक्वेशन पाठ करायचं, हे इक्वेशन पाठ करायचं. आणि अजून दुसरं काम की हे डिटर्मिनंट किंवा हा इक्वेशन म्हणजे ही कंडिशन आहे, ही कंडिशन कशाची आहे, इक्वेशन पेअर ऑफ लाईन आहे का नाही, इक्वेशन पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करतो का नाही, हे प्रूव्ह करायची ही कंडिशन आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे 3-4 फॉर्म्युले फक्त तुम्हाला नवी आहेत, बाकीचे सगळे तर सेमच आहेत, हे तर सगळे सेमच आहेत इथले. हा 7वा एक बघा, बायसेक्टरचं इक्वेशन. तर हे कळालं का सगळ्यांना, इक्वेशन्सचं जनरल इक्वेशन कसं म्हणजे काय आहे नेमकं ते.
फक्त एक अजून लक्षात ठेवा की जनरल सेकंड डिग्री इक्वेशन हे स्ट्रेट ओरिजिन मधून पास होतीलच का नाही सांगता येत नाही. हां, ओरिजिन मधून पास होतीलच का नाही सांगता येत नाही. समजा ओरिजिन मधून पास झाले, समजा ते ओरिजिन मधून पास झाले तर ते होमोजिनियस होतात. तर ते काय होतात? होमोजिनियस. ठीक आहे. पण ते ओरिजिन मधून पास झाले नाहीत तर ते काय होतात? जनरल सेकंड डिग्री होतं. तर ते काय होणार आहेत? जनरल सेकंड डिग्री. ओके. त्यामुळं दोनच ह्याच्यात पार्ट आहेत की ओरिजिन मधून पास होत आहेत का नाही, होत असतील तर होमोजिनियस, आणि जर होत नसतील तर जनरल. ठीक आहे. तर आता ह्याच्यावरचे आपण प्रॉब्लेम बघूयात. त्याआधी हे जनरल समजलं असेल, समजलं नसेल तरी पण सांगा. तरी पण मेसेज टाकून सांगा. एकालाच बर, दोघा तिघांना समजलं दिसतं. ठीक आहे. नेक्स्ट इझी आहे, तुम्हाला कळायला असलं इझी पार्ट आहे, काय अवघड नाही आहे. प्रॉब्लेम्स बघूयात. शो दॅट द इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन. हां, आणि फाइंड द ॲक्यूट अँगल बिटवीन देम, आणि ऑल्सो फाइंड पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. 3 फॉर्म्युले एकाच वेळेस वापरायचे. एकाच प्रॉब्लेममध्ये सगळं मिक्स करून टाकलं यांनी. तर हे इक्वेशन पेअर ऑफ लाईन आहे का नाही ते रिप्रेझेंट करा म्हणणार. कशावरून करणार? त्याआधी प्रॅक्टिस कशाची? तुम्हाला ABC ची प्रॅक्टिस आहे. सो ABC म्हणा किंवा AHB ची प्रॅक्टिस आहे. AX² + 2HXY + BY² = 0. याच्यावरून तुम्ही A, H आणि B ची व्हॅल्यू काढू शकता. पण इथं आपल्याला अजून कशाची व्हॅल्यू पाहिजेत? F ची व्हॅल्यू पाहिजे, G ची व्हॅल्यू पाहिजे, आणि C ची पण व्हॅल्यू पाहिजे. तर प्रॉब्लेम समोर आहे, पण लगेचच्या लगे वाचण्यापेक्षा पहिल्यांदा कम्पेअर करा आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत. AX² + 2HXY + BY², बरोबर का? पुढं काय असणार आहे? 2GX मीच विसरलं, + 2FY + C = 0. सी राहिलाच की. सी ला काही कोएफिशियंट नाही आहे, तो पूर्ण कॉन्स्टंट आहे. X² चा कोएफिशियंट A इथं लिहिलेलं नाही आहे बरं का, कुठं इथं लिहिलेलं नाही आहे. सो आपणच ते बघायचं सगळं आपल्याला. ठीक आहे. के कळालं माहित नाही. ठीक आहे. X² चा कोएफिशियंट 1 म्हणजे A = 1. A = काय आहे? 1 आहे. इथं वेगळ्याच पद्धतीने प्रूव्ह केलंय बरं का. ही पद्धत पूर्णपणे वेगळीच आहे, वर सांगितलेल्याप्रमाणे पूर्णपणे नाही आहे. नंतर तुम्ही बघू शकता हे 2H, XY चे कोएफिशियंट 2H, इथे XY चा कोएफिशियंट -6 म्हणजे H = -3. H = -3. पुढं Y² चा कोएफिशियंट B असतो, जो इथं 5 आहे, म्हणजे B = किती झाला? 5. तुम्ही पण कम्पेअर करत राहा असंच. मला लिहायला वेळ जात आहे, पण तुम्ही फास्ट लिहू शकता. तिथं X चा कोएफिशियंट 2G, X चा कोएफिशियंट 2G, इथं काय आहे? X चा कोएफिशियंट 10. 2G = 10 म्हणजे G = 5. G = काय आलं? 5. आता राहिला F म्हणजे Y चा कोएफिशियंट. Y चा कोएफिशियंट काय? 2F, आणि इथं काय आहे? तो -14. -14 = 2F म्हणजे F = -7. आणि C कशाचाच कोएफिशियंट नाही आहे, तो इंडिपेंडंट आहे, जो की इथं 9 आहे, म्हणजे C = 9.
मग डिटर्मिनंट सॉल्व करा. डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर इज इक्वल टू 0 होत आहे का चेक करा, किंवा तुम्हाला डिटर्मिनंट सोपं जात असेल तर डिटर्मिनंट बघा, इक्वेशन सोपं जात असेल तर इक्वेशन बघा. काहीही फरक पडत नाही, शेवटी दोन्ही एकच आहेत. तर याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून बघा सगळे, आयदर याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये. इज इक्वल टू 0 आला तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. शो दॅट म्हणजे ऑलरेडी आहे, तुमच्याकडे फक्त प्रूव्ह करायचं काम राहिलं. आता अँगल पण म्हणलंय, अँगलसाठी तरी एच ए चे व्हॅल्यू काढावंच लागते. ते काढले, अँगल किती आला, टॅन इनवर्स 2/3. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनसाठी देखील, HGFABC चे व्हॅल्यू, सी लागत नाही तर त्याची व्हॅल्यू पाहिजे उरलेले 5. पहिला प्रॉब्लेम फक्त फॉर्म्युला बेस्ड आहे, फॉर्म्युला पार्ट असेल तर चुकतंय कुठं. मग जर फॉर्म्युला तुम्हाला पार्ट असेल तरी प्रॉब्लेम चुकलं तर कुठं चुकणार, कॅल्क्युलेशनमध्ये चुकणार. आणि जर कॅल्क्युलेशनमध्ये जर चुकत असाल तर त्याला काय ऑप्शन नाही आहे. त्यामुळं फॉर्म्युलेत पार्ट करणं गरजेचं आहे आणि कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस. ठीक आहे. सेकंड प्रॉब्लेम बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ द इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन. दिलेलं इक्वेशन पेअर ऑफ लाईन आहे हे आधीच त्यांनी सांगून ठेवलं आहे. जर पेअर ऑफ लाईन असेल तर के ची व्हॅल्यू काढा. पेअर ऑफ लाईन आहे म्हणजे त्याची कंडिशन इज इक्वल टू 0 आहे. त्याची कंडिशन काय, इज इक्वल टू 0. ठीक आहे, इज इक्वल टू 0 आहे. मग आता नेहमीप्रमाणे कम्पेअर केल्यानंतर स्टँडर्ड इक्वेशन सोबत वर काय सांगितलं बघा, रिमार्क. नोट दॅट द कंडिशन ABC प्लस 2FGH minus AF square minus BG square minus CH square is equal to 0 is not sufficient for equation to represent a pair of line. We cannot use this condition to show that given equation, वरचं इक्वेशन म्हणलं इज इक्वल टू 0 येत आहे का, प्रूव्ह करून बघा रे जरा. पहिला प्रॉब्लेम सॉल्व करा. मगाशी म्हटल्यासारखं 5 मिनिट वेळ घ्या, पण आपण ते नोट काय रिमार्क काय दिलेलं आहे ते आपण चेक करूया. ABC HGF चे व्हॅल्यू लिहिले होते, या कुठल्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करा आणि इक्वल टू 0 होत आहे का मला जरा सांगा बघू. पटकन.
झिरो येतं, मग असं का त्यांनी म्हणले? डोंट नो का म्हणले ते, ठीक आहे, बघूया आपण नंतर ते. आता एकाच आलं, बाकीचे पण प्रयत्न करा, नाही असं नाही. हा, हे के ची व्हॅल्यू पण त्याच फॉर्ममध्ये, के ची व्हॅल्यू काढायचं या इक्वेशनमध्ये. सगळे ए बी सी एच जी एफ चे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता इथं के आलाय, म्हणजे सी ची व्हॅल्यू के आहे. बघा, सी ची व्हॅल्यू के आहे, ते इथं सबस्टिट्यूट करा, के ची व्हॅल्यू येईल. इथं पण तेच, फॉर्म्युला माहिती आहे, ठीक आहे, फॉर्म्युला समोर आहे, पण कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन चुकलं की सगळं चुकणार. तो कॅल्क्युलेशन महत्त्वाचा आहे, फॉर्म्युला तर आहेच आहे. हा फॉर्म्युला किंवा डिटर्मिनंट, तुम्हाला जे सोपं जाईल ते. फॉर्म्युला पाठ करा किंवा डिटर्मिनंट सॉल्व करा, काहीही करा. पुढं पण परत तेच आहे, पेअर ऑफ लाईन आहे. इक्वेशन काय आहे? पेअर ऑफ लाईन आहे. तर पी आणि क्यूची व्हॅल्यू काढा म्हणलं आहे, पी आणि क्यूची व्हॅल्यू काढा म्हणलं आहे. पण इथं अजून कंडिशन काय दिला? पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन. पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईनमध्ये अजून एक कंडिशन असते. कुठली? लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर ए प्लस बी इज इक्वल टू 0 असतो. ए काय आहे? 2 आहे, आणि बी काय आहे? मायनस पी. बी काय आहे? मायनस पी. सबस्टिट्यूट केलं, ए ची व्हॅल्यू 2 आणि बी ची व्हॅल्यू मायनस पी. मग पी ची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी मिळाली आहे, पी इक्वल टू 2. मग इथं जर पी इक्वल टू 2 ठेवलात तर इथं -2y² येणार. इथं काय येणार? -2y², बरोबर. मग परत इक्वेशन यूज करा, आपलं ते कंडिशन ही, किंवा डिटर्मिनंट यूज करा आणि क्यूची व्हॅल्यू काढा. क्यूची व्हॅल्यू काढायची, प्रॉब्लेम काही अवघड नाही आहेत. आता फक्त डिटर्मिनंट म्हणा आणि ते इक्वेशन, हे बघा, इक्वेशनमध्ये सगळे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केले, कॅल्क्युलेशन केलं, आणि पी ची व्हॅल्यू तर तुम्हाला माहिती आहे 2 आहे. सबस्टिट्यूट करून क्यूची व्हॅल्यू काढली, 2 व्हॅल्यू आलेत क्यूची. आता हे काय म्हणतात ते, सिम्प्लिफिकेशन सांगण्यात काय अर्थ आहे का? सिम्प्लिफिकेशन साधं इझी आहे, ते तुम्ही करू शकता. काय गुणाकार आहे, भागाकार आहे, भागाकार पण आहे का नाही आहे, बेरीज वजा बाकी आहे, तेवढं तर ॲटलिस्ट तुम्हाला जमतंय. महत्त्वाचं काय आहे? आता इथं एक एक्स्ट्रा दिलं होतं, काय? पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स आहे. मग परपेंडिक्युलर आहे म्हणल्यावर परपेंडिक्युलरची कंडिशन पण वापरावं लागणार, आणि ते वापरणं गरजेचंच आहे, त्याशिवाय पी ची व्हॅल्यू येत नाही. हा शेवटचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे उद्या हा चॅप्टर संपेल आपला. उद्या आपण जुन्या सिलेबसमधलं प्रॉब्लेम बघूयात, आणि उद्या थोडी डिस्कस पण करू आपण दुसऱ्या विषयावर काहीतरी सिलेबसबद्दलच. ट्रायंगल ओ ए बी इज फॉर्म बाय लाईन्स x² - 4xy + y² इज इक्वल टू 0. बघा, हा होमोजिनियस इक्वेशन आहे, बरोबर, होमोजिनियस डिग्री इक्वेशन, आणि तो ओरिजिन मधून पास होतोय, दिसतोय का? ओरिजिन मधून पास होतोय, म्हणून तो होमोजिनियस आहे. अँड द लाईन x + y - 2, अँड द लाईन x + y - 2, या लाईनमुळं आणि या इक्वेशनच्या पेअर ऑफ लाईनमुळं ट्रायंगल तयार झालाय, असं म्हणलंय. ओ ए बी हा ट्रायंगल तयार झालाय, इज फॉर्म बाय लाईन्स. आता काय आपल्या डोक्यात काही, दोनच इक्वेशन दिलेत, त्यामुळे 2 लाईनमुळं कसं काय ट्रायंगल तयार होतो? 2 लाईनमुळं ट्रायंगलसाठी 3 लाईन पाहिजे. पण जर इक्वेशन नीट बघितलं तर हे पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे, जे हायलाईट केलं आहे, x² - 4xy + y². हा पेअर ऑफ लाईनचं इक्वेशन आहे, आणि तो होमोजिनियस इक्वेशन आहे, आणि होमोजिनियस असल्यामुळे ओरिजिनमधून पास होतोय.
हे सगळं कन्सेप्ट असल्याशिवाय ही डायग्राम जमतच नाही. कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय ही डायग्राम जमतच नाही. इक्वेशनवरून डायग्रामचा अंदाज यायला पाहिजे की इक्वेशन कशाचं आहे. इक्वेशन पेअर ऑफ लाईनचं आहे. बरं, पेअर ऑफ लाईनचं कुठल्या टाईपचं आहे. होमोजिनियसचं आहे. का? कारण सगळ्याचे ऑर्डर, सगळ्याची डिग्री सेम आहे. होमोजिनियस आहे. होमोजिनियस आहे ह्याचा अर्थ ओरिजिनमधून पास व्हायला पाहिजे. मग ते ओरिजिनमधून पास झालेले. आणि x+y-2 ही लाईन, या लाईनमुळे ट्रायंगल तयार झालाय. फाइंड द इक्वेशन ऑफ द मीडियन ऑफ ट्रायंगल. मीडियन ऑफ द ट्रायंगल हे जे काय म्हणतात ते लाईन दिसते का कट केलेली, तो आहे मीडियन ट्रायंगलचा. त्याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. तर बघूया काय काय सांगितलं त्यांनी. वेळ आहे अजून आपल्याकडे. लेट द कोऑर्डिनेट्स ऑफ A and B, coordinates of capital A and capital B, x1 y1 x2 y2 respectively. ओके, मिडपॉइंट फॉर्म्युला वापरला. मीडियन आहे, मीडियन ज्या अर्थी मीडियन आहे त्या अर्थी मिडपॉइंट असतोच. त्या अर्थी मिडपॉइंट असतोच, बरोबर. हा मीडियन म्हणजे मध्यगा म्हणत होतात बघा तुम्ही. मध्यगा आणि तो मध्यबिंदू. पी हा मध्यबिंदू आहे. त्याचे कोऑर्डिनेट काय असणार मग. x1 + x2/2 y1 + y2/2. हे सगळं बेसिक जॉमेट्री आहे, बरोबर. इथपर्यंत हे जे सांगितलेलं आहे हे सगळा बेसिक जॉमेट्री आहे. द कोऑर्डिनेट्स ऑफ A and B can be obtained by solving equations x+y-2 and x² - 4x + y² = 0. ओके, तर काय केलंय बघा, नीट लक्ष द्या. हे इक्वेशन घेतलंय इथं, या इक्वेशनवरून y ची व्हॅल्यू काढली आहे. हा -2 इकडे गेला +2 झाला, +x इकडे गेला -x झाला. म्हणजे y = काय झालंय 2 - x. y = काय झालंय 2 - x. ती y ची व्हॅल्यू पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या y मध्ये सबस्टिट्यूट केली. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे जे इक्वेशन आहे तिथल्या y मध्ये हे बघा 4xy होता. 4x आणि y ची व्हॅल्यू 2 - x. y ची व्हॅल्यू काय 2 - x प्लस y² म्हणजे 2 - x ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हे सगळं सबस्टिट्यूट केल्यानंतर हे जे इक्वेशन मिळतंय, हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करता. सॉल्व केल्यानंतर जे काही मिळेल ते असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केल्यानंतर तुम्हाला रूट मिळतात, बरोबर, फॅक्टर. आणि ते फॅक्टर काय असतात x1 आणि x2, x1 आणि x2. कळालं का हे स्टेप इथपासून ते इथपर्यंत हे कुणाला समजलं नाही तर विचारा. हे नेमकं काय केलंय, y ची व्हॅल्यू कुठनं घेतली आणि कुठं सबस्टिट्यूट केली आहे ते कळणं महत्वाचं आहे. y ची व्हॅल्यू कुठनं घेतली आणि कुठं सबस्टिट्यूट केली आहे. कळालंय का. मेसेज टाका, कळालं नसेल तर. कळालं असेल तरी पण टाका. मेसेज टाकणं क्लासमध्ये जिवंत असण्याचं लक्षण आहे. त्यामुळे जिवंत असाल तर मेसेज टाका. x1 x2 हे त्याचे रूट. x1 x याचे रूट्स काय असतील मग ते दिलेच नाहीत, त्याने डायरेक्टच गेलेले. रूट काय येतील 3x² - 6x + 2 याचे रूट. ॲडिशन किती, ॲडिशन -6 आणि मल्टिप्लिकेशन 6. असे कुठले दोन नंबर आहेत मायनस येतात का रूट.
रूट येतात का? माझ्यामध्ये नाही. मग फॉर्म्युला मेथड वापरा. रूट येत नसतील तर फॉर्म्युला मेथड वापरायचं. त्यांनी किती इझिली त्यांनी मधले स्टेप गाळलेले आहेत. x1 आणि x2 चे व्हॅल्यू सांगितले नाहीत, पण डायरेक्ट x1 प्लस x2 ची व्हॅल्यू सांगितली आहे. डायरेक्ट x1 प्लस x2 ची. आता का असं केलं त्यांनी? ॲटलिस्ट त्यांनी गृहीत धरलंय की तुम्ही 12वीला आलात, ज्या अर्थी 12वी मॅथ्सला आलात त्या अर्थी तुम्हाला x1 आणि x या इक्वेशनचे रूट काढता येत असतील. ॲटलिस्ट ही इथपर्यंत तरी मॅथ्स तुम्हाला येतं आहे की रूट्स तुम्हाला येतील, x1 आणि x2 ची व्हॅल्यू काढता येतील. जर फॅक्टर करता आले नाहीत तर काय? फॉर्म्युला मेथड आहे. फॉर्म्युला मेथड यूज करा. x1 x2 येतं, मग x1 प्लस x2 2, x1 प्लस x2 किती आला? 2 आला. तो x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. म्हणजे पीचा एक कोऑर्डिनेट मिळाला. पीचा हा एक कोऑर्डिनेट मिळाला 1. तो कुठलाही 1 आहे. मग वाय पण काढायचं तसंच. वाय कसं काढणार? सबस्टिट्यूट करा. एक कोऑर्डिनेट म्हणजे एक्सची व्हॅल्यू आली, 1 सबस्टिट्यूट करा. इथं वायची व्हॅल्यू पण 1च आली. इथं सबस्टिट्यूट केलं आहे बघा. कारण एक्स म्हणजे काय? एक्स म्हणजे या लाईनवरचा कोऑर्डिनेट आहे. एक्स प्लस वाय मायनस 2 या लाईनवरचा पी हा कोऑर्डिनेट आहे. आणि पीचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे? हाय. पीचा हा एक्स कोऑर्डिनेट आहे. x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू एक्स, y1 प्लस y2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू वाय. असं इथं लिहायला पाहिजे होतं, लिहिलं नाही. त्यामुळे कन्फ्युजन होण्याची शक्यता वाढते. की ही व्हॅल्यू ही x1 प्लस x2 डिवायडेड बाय 2 ची व्हॅल्यू एक्सच्या जागी कसं सबस्टिट्यूट केली? कारण एक्स आणि वाय हे पीचे कोऑर्डिनेट आहेत, बरोबर? पीचे कोऑर्डिनेट आहेत. आणि पी हा कशावरचा कोऑर्डिनेट आहे? या लाईनवरचा. लाईन कुठली आहे? एक्स प्लस वाय मायनस 2. तिथं तुम्ही सबस्टिट्यूट. हा प्रॉब्लेम जुन्या पुस्तकात पण आहे या टाईपचा, तो आपण नंतर बघूच येत होता. पण एक्स आणि वायची व्हॅल्यू आलं. एक्स आणि वायचं व्हॅल्यू काय आले? 1 आणि 1. मग आता मेन क्वेश्चन काय आपला? मीडियन. मीडियन काढायचं आहे. मीडियन काढणं काय अवघड नाही आहे कोऑर्डिनेट आल्यानंतर. मीडियन ऑफ ओपी 2 पॉईंट फॉर्म यूज केला इथं. आपण 11वीचे 4-5 इक्वेशनचे टाईप बघितलेत. त्यात 2 पॉईंट फॉर्म म्हणून एक होता, वाय मायनस y1. हो जातो मी पण. वाय मायनस y1 डिवायडेड बाय y2 मायनस y1 इज इक्वल टू एक्स मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1. मग इथं x1 y1 ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, तुमचा आन्सर येईल. ठीक आहे. तर वेळ झालेली आहे, तुम्ही सगळे लेफ्ट होऊ शकता. पण उद्या आपण याचा लास्ट पार्ट घेणार आहे. ग्रुपवर बाकीचं डिस्कस करूया आपण.